नमस्कार. ॲडव्होकेट योगेश माखणे, अध्यक्ष लोक संघर्ष पक्ष. मागच्या आठवड्यात विधानसभेचं हिवाळी अधिवेशन संपलं. काल जो व्हिडिओ केला त्यात मी सांगितलं की आपल्या लाडक्या बाळाला वाचवण्यासाठी त्याचे वडील, काका, मामा, आजी, आजोबा, आत्यानी सगळ्यांनी मिळून कसं स्टॅम्प ॲक्टमध्ये अमेंडमेंट केली. त्याच पद्धतीने हे जे 3 लबाड लांडगे आहेत आणि ह्यांचा जो मालक बसलेला दिल्लीमध्ये, तो जे यांना डिक्टेट करतोय त्याच्यानुसार हे नवीन नवीन अमेंडमेंट आणतायत. आज मी अशाच एका मागच्या आठवड्यात महाराष्ट्र शासनाने मुंबई पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट या ॲक्टमध्ये जी अमेंडमेंट आणलेली आहे आणि त्यातून माणूस या प्राण्याला महायुतीचं सरकार यांचा मालक कसे चुत्यात काढतायत हे आज मी प्रबोधन करणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं तर मी एक शब्द वापरला की माणूस या प्राण्याला महायुतीतले हे 3 लबाड लांडगे कसं चुत्यात काढतायत. माणूस हा शब्द मी स्पेसिफिकली यासाठी वापरला कारण पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ऍक्ट म्हणजे मुंबई पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ऍक्ट हा सगळ्या धर्माच्या मंदिरांसाठी लागू आहे. हिंदूंची मंदिरं असतील, मुसलमानांची मस्जिद असेल, ख्रिश्चनांचं चर्च असेल, पारशांचं सायनागॉज असेल, जैन लोकांचं जे काही मंदिर असतं ते असेल, किंवा बुद्ध लोकांचं जे काही बुद्धिस्ट जे आपण ज्याला म्हणतो त्यालाही हा ऍक्ट लागू आहे, किंवा इतर कुठल्याही जाती धर्माच्या शीख असतील त्यांच्या गुरुद्वाराला हा ऍक्ट लागू आहे. कारण सगळी मंदिरं ही पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट खाली नोंदवली जातात. आता या लबाड लांडग्यांचा डोळा कशावरती आहे? हे काही चांगले शासक नाहीत. यांना आपल्याला चांगलं शासन द्यायचं नाहीये. आपल्याला चांगले रोड, चांगली शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, न्याय व्यवस्था, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर हे यांना काही द्यायचं नाहीये. यांचा डोळा फक्त भारताची जी काही उरलेली सुरलेली ओळख आहे सोन्याची चिमणी म्हणून, ते जे उरलेलं सुरलेलं सोनं आहे ते सगळं गिळंकृत करायचंय आणि इथनं फुर होऊन जायचंय. तर मागच्या आठवड्यामध्ये मुंबई पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ऍक्ट मध्ये एक अमेंडमेंट आणली गेली. काय अमेंडमेंट आहे? तर इथून पुढे पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट त्याच्याकडे दान स्वरूपात जमा होणारा पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवू शकतो. बघा मित्रांनो, वाटायला खूप सोपं आणि वाटेल अरे काय हरकत आहे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला, असं नाहीये. समजून घ्या, दान स्वरूपात आलेला पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवायला इथून पुढे पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टला ना हरकत देण्यात आलेली आहे कायद्याने. आता सगळ्यात जास्त पैसे हे मंदिरांकडे, कुठल्याही धर्माचा असू दे, त्याच्यावरती बऱ्याच ठिकाणी, म्हणजे किती टक्के किंवा काय हे नाही मी सांगू शकत, पण बऱ्याच ठिकाणी शासनाचे प्रशासक बसलेले असतात. जसं आपलं शिर्डीचं साईबाबा आहे, पंढरपूरचा विठ्ठल आहे, इथे महाराष्ट्र शासनाचे IAS लेवलचे अधिकारी प्रशासक म्हणून बसलेले आहेत. मग आता आपल्याला माहिती आहे, मी काल सांगितलं जसं आपली इथं भ्रष्टाचार हे ओपन सिक्रेट आहे, सगळ्यांना माहिती कशा पद्धतीने भ्रष्टाचार केला जातो. म्हणजे आता उद्या एकतर हा प्रशासक किंवा त्या ट्रस्टवरती जी कुठल्या ना कुठल्या तरी नेत्याची, पक्षाची, विचारधारेची लोक त्या ट्रस्टवरती बसलेले असतात, ते लोकांकडनं दान स्वरूपात घेतलेला पैसा आता शेअर मार्केटमध्ये गुंतवणार. पण ह्याच्यावरती काय निर्बंध आहे? कुठला शेअर घ्यावा, कुठला बॉन्ड घ्यावा, आम्हाला वाटलं तो आम्ही घेतला. आणि आपल्याला शेअर मार्केट कशा प्रकारचा एक मोठा जुगार आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग उद्या समजा एखाद्या पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टनी किंवा मंदिरांनी साधारण एक 2 कोटीचे शेअर्स घेतले असं आपण समजूयात. कुठल्या कंपनीचे घेतले, घेण्यावरती काही बंधन नाही टाकलेलं, ठीक आहे, आणि ती कंपनी ऑब्व्हियसली लॉस मध्येच जाणार, म्हणजे पैसे बुडाले. बर, मग तुम्ही म्हणाल सर यात मंदिराचं तर नुकसानच झालं. तसं नाहीये. तो पैसा हवाला मार्गे ब्लॅक मनी करून जे कोणी पॉलिटिशियन्स असतील, प्रशासक असतील, त्या मंदिराचे चॅरिटेबल ट्रस्टचे
बॉडी असेल यांच्यामध्ये तो डिस्ट्रीब्यूट केला जाणार आहे. हे यातली खरी गेम आहे मित्रांनो. इथून पुढे मी असं कुठल्याही माणसाला मी सांगणार नाही की तू देवाकडे जाऊ नकोस, पण तुम्ही ओळखून घ्या की या महायुतीच्या लांडग्यांनी आपला कसा धंदा मांडलाय. ते आपल्या भावनांचा यांनी खेळ चालवलेला आहे. आपल्या भावनांचा एखादी वेश्या सुद्धा असा धंदा करणार नाही. एवढ्या खालच्या थराला जाऊन हे आपल्या जी काही देवाप्रती श्रद्धा असते त्याचा धंदा यांनी मांडलेला आहे. आणि मग उद्या तुम्ही बोलू नका की आम्ही जे वारंवार सांगतोय की आपल्याला गुलामगिरीची पाटी गळ्यात घालावी लागणार आहे. ती गुलामगिरीची पाटी गळ्यात घालण्यासाठी कालचा जो मनुवादी अमेंडमेंट आणलेली आहे, ही दुसरी मनुवादी अमेंडमेंट आणलेली आहे, ही त्याच्याकडेच वाटचाल चालू आहे. आणि ह्याच्या विरुद्धच लोकसंघर्ष वारंवार बोलतोय. आणि आम्ही नुसते बोलत नाहीये, आम्हाला जेव्हा केव्हा शक्य तेव्हा आम्ही रस्त्यावरती उतरतोय. जी काही संख्या असेल त्या संख्येनिशी उतरतोय. आमचं तुम्हाला एकच सांगणं आहे की आमच्या बरोबर सामील व्हा, नाहीतर येणारी आपली पिढी ही गुलामगिरीतच जन्माला येणार आहे. आपण आपल्या येणाऱ्या पिढीला त्या रायगडाच्या कड्यावरून कडेलोट करायला आपण स्वतः जिम्मेदार असणार आहे. जी परिस्थिती भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये 200-300 वर्षांपूर्वी होती, महाराज जन्माला येण्यापूर्वी होती, ज्ञानेश्वर महाराज जन्माला आली त्यावेळेस होती, तुकाराम महाराज जन्माला आली त्यावेळेस होती, त्याच परिस्थितीच्या दिशेने घौड दौड चालू आहे महाराष्ट्राची. ही थांबवण्याची जिम्मेदारी आम्ही स्वतःहून घेतलेली आहे. आम्हाला कुणीही स्पॉन्सर नाही, आमच्या मागे कुठलाही बाप उभा नाही, पण आम्हाला एक कळतंय की इथल्या नागरिकासाठी आणि इथल्या माणसासाठी जे काही चांगलं असेल ते लोक संघर्ष करणार. आणि पक्ष देखील उघडण्याचं कारण तेच आहे, कारण यांना जोपर्यंत आव्हान मिळत नाही कोणाचं, तोपर्यंत यांची ही लबाड लांडगेगिरी चालूच राहणार आहे. आणि ते आव्हान देण्यासाठी लोकसंघर्षाचा जन्म झालेला आहे. आमच्या बरोबर सामील व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.